मी जे तुम्हाला सांगतो ते त्याला जाऊन सांगायचं। काय सांगायचं की काय वाटेल ते झालं तरी तो तिकडनं वाड्यावर जाता कामा नाही। उलटं सुलटं काय सांगितलं तुम्हाला फेकून देईन मी गावाच्या बाहेर, कळतं ना? सांगतोय तसं करायचं। ते पैसे घेऊन जा, निघा। काय हो? हां, एवढं काय खासगी चाललं होतं आणि कसलं पैसे ठेवलं त्याच्या हातावर? हा व्यंकटेश 10 देतो आणि 100चं काम करून घेतो, समज। म्हणजे आता मी त्याला 1000 दिलेत म्हणजे कितीचं काम केलंय मी, सांग ना? कितीचं काम केलं? हां, छे, बोटं मोजतेस? तुला झेपायचं नाही। पैसे मोजताना तुझ्या तोंडातली थुंकी सुद्धा कमी पडेल इतके पैसे मी कमावणार आहे, कळते तुला? त्यासाठी गेलाय तो? ते वेगळंच काम आहे। तूच मला सांगतेस ना, आपण स्वतः नामानिराळं राहायचं आणि खेळी खेळायची। तो वासुदेव वाड्यावर कसा जाणार नाही हे बघण्यासाठी त्याला पाठवलंय, ती सोय करण्यासाठी त्याला पाठवलंय, बघ। मोरया, सावित्री रागावून कुठे गेली होती? हे का विचारताय तुम्ही? तिच्यावरच्या प्रेमापोटी की ती खरंच जीव द्यायला गेली होती याची खात्री करून घ्या। खोत, तुम्हाला जर कोणाची काहीच पर्वा नाही तर तुम्ही असले प्रश्न विचारायचे आणि मी त्याची उत्तरं द्यायची। हा निरर्थकपणा कशासाठी? मी समजू शकतो की माझ्या अशा वागण्यामुळे सावित्रीला त्रास झाला असेल, पण एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर मी आता काही परत वाड्यावर जाणार नाही। खोत, तुम्हाला सगळा प्रकार व्यवस्थित माहिती आहे। तुम्ही अपराधी नसताना ती बोस तुमच्या मनात घर का करून बसली आहे? तुम्ही जर स्वतःला दोषी मानत राहिलात तर एक वेळ गाववाल्यांपासून लांब राहता येईल तुम्हाला, पण स्वतःपासून कसे लांब राहा? पण इथे मला एकांतात थोडं तरी बरं वाटेल। मग राहा, खुशाल राहा, अगदी आयुष्यभर राहा, माझं काहीही म्हणणं नाही। पण खोत, सावित्री माईंची मुळं त्या वाड्यात रुजलेली आहेत। त्यांनी इथे या माळ रानावर दिवस काढणं म्हणजे त्यांची अवस्था एखाद्या झाडाला मुळापासून उपटून दुसरीकडे लावल्यासारखी होईल। पण माझा अजिबात आग्रह नाहीये की तिने इथे माझ्याबरोबर राहावं। खोत, अग्नीपासून त्याची दाहकता वेगळी करता येईल, चंद्रापासून त्याची शीतलता वेगळी करता येईल। सावित्री माईंचं ते नातं आहे तुमच्याशी। खोत, तुम्ही स्वतःभोवती अफवांची भूतळ निर्माण केली आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो। फक्त एकदा असा विचार करा की आपला काहीही दोष नाही, आपण काहीही चूक केलेली नाही। मग बघा कसे सगळे त्रास तुमच्यापासून दूर होते। वाटतंय का? जमेल असं वागणं?